आताच एक महत्त्वाची बातमी येते। ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात माजी वायुदल प्रमुख SP त्यागींना जामीन मिळालेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, SP त्यागी वायुदलाचे माजी प्रमुख आहेत आणि त्यांना ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात जामीन मिळाल्याची बातमी हाती येते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक तपशील आहे? दीपक, 12 डिसेंबरला माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना अटक करण्यात आलेली होती। जे ऑगस्टा वेस्टलँड ची डील आहे हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या संदर्भातली, खरं तर UPAच्या काळामधलं हे प्रकरण होतं, तेव्हा या संदर्भातली डील सुरू होती आणि तेव्हा हवाई दल प्रमुख म्हणून SP त्यागी कार्यरत होते आणि त्यांच्यावरती संशय असल्यानं CBIने त्यांना अटक केलेली होती। त्यांच्यासह आणखी दोघांना देखील अटक करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये गौतम केतान या डीलरचा देखील समावेश होता। आज कोर्टानं SP त्यागी यांना एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे, जामीन मिळालेला आहे, पण अर्थात पुढची चौकशी अजूनही संपलेली नाहीये आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की एखाद्या लष्कर प्रमुख म्हणजे लष्कराच्या ज्या 3 विंग्स आहेत त्यापैकी कुठल्याही एका प्रमुखाला अशा पद्धतीने अटक होण्याची ही पहिली वेळ होती। त्यामुळे या सगळ्या प्रकरणानं एक फार मोठी खळबळ उडालेली आहे। दीपक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा SP त्यागी वायुदलाचे माजी प्रमुख आहेत, त्यांना ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी जामीन मिळाला। थोडी दिलासाची बातमी त्यांच्यासाठी।